नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उघड किचन आणि ब्लॉगमध्ये. तर इथे स्वयंपाकाची आमची तयारी झाली. आजचा मेनू आहे मसाले भात. साध्या सिंपल अशा पद्धतीने मसाले भाताची रेसिपी बघूया आपण. तर खूप दिवस झाले काही व्हिडिओ टाकलेले नाही आहे आणि हा आहे तो पण मागचाच व्हिडिओ आहे, पुन्हा टाकते, बघूया. तर मग इथे मसाले भातासाठी सगळ्यात पहिले घेतले बासमती तांदूळ. तर हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, म्हणजे चिकटपणा निघून जातो आणि भात छान असा मोकळा होतो आपला. तर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि तसेच ओले ठेवायचे अर्धा तास किंवा 15-20 मिनटं, म्हणजे चांगला फुलतो भात. तर यासाठी मसाले घेतले, लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर आणि खडे मसाले घेतले. खडे मसाल्यांमध्ये मिरे, लवंग, तेजपान, मोठी विलायची घेतली आणि तर आपलं चक्री फूल असलं तर ते पण घ्यायचं आहे. म्हणजे आपण आपल्या पसंतीनुसार मसाले घालू शकतो. आपल्याला जर जास्त पाहिजे असेल तर जास्त घ्यायचं, कमी पाहिजे असेल तर आपण कमी प्रमाण करू शकतो. यामध्ये बिर्याणी मसाला येतो, तोही आपण वापरू शकतो रेडीमेड. तर मसाले आणि लसूण इथे कुटून घेतला आहे व्यवस्थित. तर भाज्या घालायच्या आपल्याला इथे गाजर, फरसबी, तोंडली, फुलगोबी घ्यायची, बटाटे आणि वाटाणे भिजत घालून घ्यायचे किंवा आपले ओले असले तरी चालतात शेंगा. तर इथे लसूण आणि खडे मसाले कुटून घेतले, आलं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं, आणि आपल्याला यामध्ये घालायला लागणार आहे कढीपत्ता, खोबरं लांब लांब कापून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आपण टाकू शकतो आपल्याला पाहिजे तर. तर इथे फ्लावर आणि बटाटे धुवून घेतले आहे चांगले. सगळे भाज्या धुवून निथळून घ्यायच्या आहे. तर ह्या पद्धतीने इथे कापून घेतलेल्या आहे भाज्या. वाटाणे भिजत घालून घेतलेले आहे, कारण ओले वाटाणे नव्हते. तर इथे 2 कुकर मी ठेवलेले आहे, कारण एक आम्हाला बिना कांद्याचा लागतो भात आणि एक कांदा घालून लागतो. त्यामुळे इथे तयारीतच सगळी ऑलरेडी झालेली आहे. 2-4 मिरच्या पण घेतल्या आहे मी इथे, हिरव्या मिरच्या चवीसाठी. आपण लाल मिरच्या वापरू शकतो, मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या. तर मग सगळ्यात पहिले इथे तेल घेतलं आहे फोडणीसाठी. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार. यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घालून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे, म्हणजे मोहरी फुटते चांगली. तर छान सोपा असा आमची मसाले भाताची रेसिपी. साहित्य टाकून घ्यायचं आहे सगळं. तेजपान, कढीपत्ता टाकला आहे. खूप असे अवघड नाही आहे. आम्ही पहिले करायचो पण खूप वेळ वगैरे लागायचा. आता आम्ही कुकरमध्येच लावतो आणि भात झाला की काढून घ्यायचा मोकळ्या पसरट भांड्यामध्ये, म्हणजे तो मोकळा होतो. जर कुकरमध्येच ठेवला तर तो जास्त चिपकून बसतो. पण मग जेव्हा आपण मोकळ्या भांड्यात काढून घेतो तेव्हा चांगला मोकळा दाणेदार भात होतो, जसा आपल्याला पाहिजे असतो तसा. 1-2 शिट्या काढून घ्यायच्या, प्रेशर काढून घ्यायचं कुकरचं आणि भात मोकळा करून घ्यायचा. आता इथे सगळं साहित्य टाकलेलं आहे. आलं लसूण मसाल्याची जी पेस्ट आहे ती पण टाकलेली आहे. बाहेर बिर्याणी मसाला मिळतो, तोही आपण घालू शकतो यामध्ये. तो घातला तर मग आपले घरचे मसाले थोडे कमी घालायचे, कारण जर तो आणि हे पण घातले तर थोडा तिखट होतो भात किंवा घसा धरतो. त्यामुळे इथे आपण आम्ही तर शक्यतो घरचेच वापरतो मसाले. आणि हे जे खडे मसाले ते कुटून घातले तर मग ते आपल्याला दाताखाली येत नाही आणि चवीलाही छान होतो भात. तर ते खडे मसाले घातले तर असे काढूनच टाकावे लागतात. त्यापेक्षा आपण इथे कुटून घातले तर त्याची चवही उतरते सगळ्या भातामध्ये. तर आता इथे सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे. कांदा फ्राय झाल्यावर आता इथे आमचा रोहनचं चालू होतं, मी हलवतो म्हणून. रोहननी पण हलवला होता भात. व्हिडिओ तसा मागचाच आहे पण मी पुन्हा टाकते, कारण खूप दिवस झाले व्हिडिओज टाकलेले नाही आहे. त्यामुळे बघूया, आता सुरुवात करूया टाकायची पुन्हा. आता पहिले भाज्या टाकल्या होत्या, गाजर वगैरे. आता फ्लावर बटाटे टाकून घेतले भातामध्ये. व्यवस्थित भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असा जो आपण मसाले भात करतो तो बनवायलाही सोपा असतो, कारण तो एकचदा आपण वाफेवर होऊ देतो, खूप वेळ लागतो व्हायला. आता इथे तांदूळ घालून घेतले. तांदूळ पण मिक्स करून घ्यायचे. थोडीशी एक वाफ येऊ द्यायची तांदळांना पण मसाल्यामध्ये चांगली, आणि नंतर मग इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे माझं हलवून झालं. आता रोहन हलवतोय भात मध्ये मध्ये. गरम पाणी ठेवलं एका बाजूला करायला. तर मग हा आता आमचा भात इथे 1.5 किलोचा, त्यामुळे खूप सारा दिसतोय.
त्याच्यासाठी सगळ्या भाज्या घेतल्या आहे. भाज्या जास्त प्रमाणात घेतल्या तर भातही चांगला लागतो. तर इथे झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली होती आणि नंतर मग यामध्ये गरम पाणी घालून हलवून घेतलं आहे. आपण पाणी एकदम मापानेच घालायचं आहे, कारण हे तांदूळ ऑलरेडी भिजलेलेच असतात आणि भाज्याही थोड्याशा वाफवलेल्या असतात, त्यामुळे कमीच लागतं पाणी. एकदम थोडं इथे पाणी घालून घ्यायचं शिजण्यापुरतं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि एक उकळी आल्यावर इथे कुकरचं झाकण लावलं आहे मी. एक उकळी आल्यावर याच्यासाठी म्हणजे भाज्याही सगळ्या मिक्स होऊन जातात तांदळामध्ये, अशा वरच्यावर भाज्या राहत नाही, त्यामुळे अशी चांगली उकळी दिली होती. आणि नंतर मग कुकरचं झाकण लावलं पुन्हा हलवून. आता इथे आमच्या आप्पाची चहा चालू होती संध्याकाळची एका बाजूला. त्यांचा चहा झाला आणि नंतर अजून पाणी ठेवलं होतं दुसऱ्या भातासाठी. तर इथे आलेली उकळी, आता भाज्या हलवून घेतल्या चांगल्या आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि प्रेशर काढून घेतलं होतं लगेच. जर 1 शिट्टी केली तर प्रेशर राहू द्यायचं, 2 शिट्ट्या केल्या तर प्रेशर काढून घ्यायचं कुकरचं. तर आता आमचा इथे मोठा कुकर आहे, खूप जुना आमच्या आईंचा, ते 40 वर्षापूर्वीचा असेल, 40 वर्षापूर्वीचा जवळपास. तर छान असा भात इथे झालेला आहे आणि शिजतोही असा भात, व्यवस्थित होतोय, दाणेदार होतो. कारण असा मोकळा करून ठेवला तर व्यवस्थित होतो भात. तर बघू शकतो छान असा रंग पण आलेला आहे, चवीला पण खूप छान झालेला आहे. कशी वाटली अगदी सोपी पद्धत नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तर खूप दिवसातून व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.